भाऊबीज आहे ना घराण आले हो माकड. हॅलो, मी हाऊस पेटी पाटील. आज आमच्या घरचा गॅस खपला होता कारण दिवाळीमध्ये जाम फराल गेलं होतं. मग मी दक्षला घेऊन आलो होतो छोटासा गॅस सिलेंडर घेण्यासाठी. मग त्यांच्या चायनीज वर गेलो, त्यांच्या चिल्ली घेतली ना परत निघलो भरून आणि घरा जावासाठी. आमचा दक्ष भाई ऑल टाइम मदत कराडी रेडी असते म्हणून सगळ्यांना जाम पडते. मग घरा येऊन बनवायला घेतला मी जेवायला आणि दुसरी साईडला घसायला घेतली ही भांडी होता होता जेवण पण झाला. मरे जेवण झाल्यावर एंट्री झाली माकड दादाची. त्यांनी घरच्या डाळीची बरणी नेली चोरून आणि संध्याकाळ झाल्यावर मी बनवायला घेतली मॅगी आणि दुसऱ्या साईडला मम्मीने बनवत लावलेली मम्मीचं घुफिया मसाले, ज्यामुळे मम्मीचं जेवण जाम टेस्टी होते. आणि सगळे दिवं भरलं ना पेटवलं घराभोवती लावासाठी आणि क्रिशचा फटांगऱ्या वाजवायचा कार्यक्रम चालूच होता ना. भाऊबीज आहे म्हणून दीदीने ना मिनी क्रिशला आरती ओवाळली आणि दीदीचा गिफ्ट होता ऑन द वे, कारण तिने ऑनलाईन मागवलेला अजून आला नव्हता. नंतर मम्मीचा भाऊस पण आलं. जरा वेळानंच मोठा मामा बारका मामा ना पप्पा आलं कामावल्या आणि त्यांची बरोबर ही मामाची पोरी डिविशा पण आली होती, जी स्टार्टिंगला आमच्या येवाला बघत नव्हती कारण तिला मोठा मामा जाम पडते. तर मामाला मिठ्या मारून होती. मम्मी गेलो किचन मध्ये मामा संचे स्टार्टरची तयारी करायसाठी आणि मम्मीने ओवाळली आरती आणि टाइम झाला जेव्हाचा. मामा संचे मोठे मामाने देत लावलेल्या डिविशाला लिंबू तर आधी जाम दे करत होती. मग त्या खाऊन ना आवरा आंबट तोंड केल्यानं लरायला लागली. तेव्हा हसायला लागलो मग आम्ही सगळी ना. मम्मीने दिला मग तिला खजूर गपरेवासाठी, तरी ती मामा संचे जवळ जावाला बघत होती जेवत होती तया. असंच मजेदार ब्लॉग बघायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा. चला मग बाय बाय.